परंतु तिथं जायचं आणि परत यायचं, 5-5 हजार घोडी घेऊन जायचं, त्यांचा सगळा खर्च असतो घोड्यांचा. घोड्याला घायला लागतंच ना शेवटी सगळ्या. त्याचा जामानिमा सांभाळायचा आणि वेगाने परत यायचं, लूट मारून परत यायचं. हे शिवाजी राजांनी ह्याला जे प्लॅनिंग लागतं. आम्हाला आकडे कसे मिळाले की तुम्हाला कागदपत्र कशी मिळतात त्याचं एक उदाहरण आता सांगतो. त्या मुघलांच्याकडं सिस्टम्स होत्या, सिस्टम्स नाहीत असं नसतं कधी. इतकी वर्ष त्यांचं राज्य चाललं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन उत्तम असतं त्याच्यात. फक्त दिरंगाई असते. जसा पसारा वाढत जातो ना तशी दिरंगाई वाढायला लागते सगळ्या. आपल्याकडं पसारा वाढला, दिरंगाई मुद्दामून वाढवतात लोक त्या सगळ्या, म्हणजे आणखीन काही इकडून तिकडून काही जरा. पण तसं मुघलांच्याकडं काय आहे की प्रत्येक गावात त्यांचा एक एक माणूस होता आणि त्याला वाकाई नवीस असं म्हणायचं. वाका म्हणजे वृत्तांत. तो त्या गावात सकाळपासून काय झालेलं आहे या घटना लिहून तो दिल्ली आग्र्याला पाठवून द्यायचं. हे त्याचं काम, वाकाई नवीसाचं काम. काय झालं काय नाही सगळं लिहायचं. बरं काही वेळा तो काय करायचा माणूस, तो सुभेदार म्हणायचा, हा एखादा माझ्याविरुद्ध काही लिहून पाठवत नाही ना, नाहीतर औरंगजेब किडून माझी माणसं काढून घेईल ना. म्हणून ते वकाई नवीसाला बोलवायचे आणि म्हणजे तू काय लिहिलेस ते मला दाखवा आधी. सर तू काय रिपोर्ट पाठवणार आहे दिल्लीला, तो आधी मला दाखवायचा मग पाठवायचं. हे लोक असं करतील हे मुघलांच्या सगळ्यांना वरती माहीत होतं. म्हणून काही खुफिया नवीस असायचे. खुफिया नवीस म्हणजे ते कोण आहेत हेच लोकांना पत्ता लागायचं. ते खुफिया नवीस परस्पर रिपोर्ट पाठवून द्यायचे. हा खुफिया नवीस हे माहितीच नसायचं लोकांना. म्हणजे एक